जय श्रीराम. ज्ञानयात्राच्या प्रेक्षकांना नमस्कार. गेल्या वेळेस आपण श्रीराम रक्षा स्तोत्राविषयीची माहिती बघितली होती आणि श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्र कसे आहे हे सुद्धा बघितले होते. आज आपण मात्र श्रीराम रक्षा स्तोत्रातीलच दोन गोष्टी, ते म्हणजे अमुख आणि ध्यानम याविषयी बघणार आहोत. हे बघायचं कारण असं आहे की जेव्हा श्री राम रक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषींनी रचलं त्यावेळेस त्यांना हे अमुख आणि ध्यानम लिहिताना कुठला अर्थ अभिप्रेत असेल ते बघण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. असं ते आहे सगळं. मी तुम्हाला सांगितलं ते अमुख. स्तोत्र तीन प्रकारचे असतात: वेदोक्त, शास्त्रोक्त आणि तंत्रोक्त. त्यापैकी वेदोक्त आणि शास्त्रोक्त या प्रकारातली जी दोन स्तोत्र असतात, म्हणजे दोन प्रकारातली, या प्रकारांमध्ये अमुख हे दिलेलं असतं. अमुख म्हणजे काय, तर त्या स्तोत्राची एक प्रकारे तोंड ओळख असते. मग ह्या अमुखामध्ये काय असतं, तर ते स्तोत्र कोणाचं आहे, त्याचा रचयिता कोण, त्या स्तोत्राची देवता कुठली, ते कुठल्या छंदात बांधलेलं आहे, त्याची शक्ती देवता कुठली म्हणजे त्या स्तोत्राची, त्यातलं किलकम काय आणि विनियोग काय, हे किमान दिलेलं असतं. याच्यापेक्षा पण काही माहिती असू शकते, पण तो किमान इतके तरी प्रत्येक अमुखामध्ये दिलेलं असतं, जेणेकरून त्या स्तोत्राची एक प्रकारे त्या साधकाला ओळख होईल यासाठी ते दिलेलं असतं. आपण जेव्हा श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो तेव्हा त्याची सुरुवात सगळ्यांनाच माहिती आहे, श्री गणेशाय नमः आणि श्री रामचंद्र प्रीत्यर्थ जपे विनयोगः इथपर्यंत ह्या ज्या काही 3-4 ओळी आहेत, ह्या ओळींमध्ये हे सगळ्या अमुखाचा समावेश झालेला आहे. हे म्हणायला लागतो किती वेळ आपल्याला, काही सेकंद, पण तो आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो की त्याच्या मागचा अर्थ अभिप्रेत काय असेल. चला तर आपण आता अमुख याचा बुधकौशिक ऋषींना अभिप्रेत असलेला अर्थ समजून घेऊ. अमुखाची सुरुवात होते साहजिकच श्री गणेशाय नमः. गणेशाला केलेलं वंदन आहे, त्याला अग्रपूजेचा मान आहे. गणेश ही आदिदेवता आहे आणि त्याचबरोबर ही बुद्धीची पण देवता आहे. बुधकौशिक ऋषींनी श्री गणेशाय नमः हे सुरुवातीला का घेतलं, तर त्याचे दोन अर्थ अभिप्रेत आहेत. सगळ्यात पहिला भाग असा आहे की गणेश ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे जो साधक श्रीराम रक्षा स्तोत्राचा पाठ करणार आहे अशा साधकाला बुद्धिदेव किंवा त्याची बुद्धी वृद्धिंगत हो, अशासाठी श्री गणेशाचं हे नमन आहे. पण त्याबरोबर दुसरा पण एक अर्थ अभिप्रेत आहे. श्री गणेश आदिदेवता आहे, अग्रपूजेचा मान आहे, हे जरी आपल्याला माहिती आहे तरी त्याला ओंकार स्वरूप म्हटलंय. हे ओंकाराचं स्वरूप आहे. आणि मग ओंकार म्हणजे काय हे जर कधी समजून घेतलं तर त्याचा कार्यकारण भाव रामनामापर्यंत कसा पोहोचतो हे आपण आता बघू. तर त्याआधी आपण समजून घेऊ ओंकार. ओंकार हा वेदोक्त मंत्र आहे आणि ह्या मंत्रामध्ये 3 अक्षरांचा समावेश आहे: अकार, उकार आणि मकार. त्यापैकी अकार, उकार आणि मकार हे कशाचं द्योतक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कदाचित प्रश्न पडला असेल, पण तो सर्वांनीच सुमन कल्याणपूरचं गाणं ऐकलेलं आहे की अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश. हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर अशाच प्रकारे आहे की जेव्हा आपण ओंकाराचा विचार करतो तेव्हा त्यात असलेले 3 अक्षर जे आहेत, हे अक्षर, त्यापैकी अकार जो आहे हा ब्रह्माचं स्वरूप आहे, उकार जो आहे त्यातला हा विष्णूचं स्वरूप आहे आणि मकार महेशाचं रूप आहे. असे तिन्ही देव. आणि त्याला म्हटलंही आहे की ह्या गणपतीपासून ऐसे तिन्ही देव जेथूनही उत्पन्न, ह्या गणेशापासून हे 3 देव उत्पन्न झालेत. पण तो तेवढंच नुसतं आहे असं नाही आहे,
तर हे जे आत्ता मी ओंकाराची फोड सांगितली 3 अक्षरांची, तसंच रामनामाचं पण आहे. रामनामामध्ये पण 3 अक्षरांचा समावेश आहे. रकार, आकार आणि मकार. त्यातला आपण जर कधी तिन्ही देवता बघितल्यात कुठल्या आहेत, तर रकाराची जी देवता आहे ती आहे ब्रह्म, आकाराची जी आहे ती विष्णू आहे आणि मकाराची आहे महेश. इतकं साम्य आहे ओंकार आणि रामनामामध्ये. आणि म्हणून आपल्या आद्य शंकराचार्यांनी रामनामाला ओंकाराचं अनुकल्प म्हटलंय. अनुकल्प ह्याचा अर्थ असा आहे की ते सहज सोपे रूप. मग जेव्हा जर कधी रामनाम हे ओंकाराचं सहज सोपे रूप असेल आणि ओंकार जर कधी गणेशाचं रूप असेल, तर श्री राम रक्षा स्तोत्राची सुरुवात ही श्री गणेशाय नाम व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून अमुखामध्ये सुरुवात जी आहे ती श्री गणेशाय नमः अशा प्रकारे झालेली आहे. त्यानंतर श्री गणेशाय नंतर येतं श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य. राम रक्षा स्तोत्र आहे, म्हणजे हे कुठलं स्तोत्र आहे तर रामरक्षा स्तोत्र आहे. आणि ते नुसतं स्तोत्र नसून मंत्र आहे. आता एखादं स्तोत्र मंत्र कसं असू शकेल? अर्थात याची फोड मी गेल्या माझ्या व्याख्यानामध्ये सांगितलीच होती, पण तरी तुम्हाला मी आता सांगतो. श्री रामरक्षा स्तोत्र हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी स्तोत्र आणि मंत्राच्या व्याख्या पण समजून घ्यायला हव्यात. त्यामुळे आधी आपण बघूया स्तोत्राची व्याख्या काय दिलेली आहे शास्त्रामध्ये. तर शास्त्रात स्तोत्राची व्याख्या आहे येन स्तुयते इति स्तोत्रम असं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये स्तुती आहे अशाला स्तोत्र म्हणतात. आणि मंत्राची जी व्याख्या आहे ती आहे मननात त्रायते इति मंत्रहा. म्हणजे जे मनाला ऊर्जा देतं, त्राण देतं, त्याला मंत्र म्हणतात. हा दोघांमधला फरक आहे. मग एखादं स्तोत्र मंत्र कसं असू शकेल? तर हे निश्चितच मंत्र आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण श्री रामरक्षा स्तोत्र बघतो ते उणेपुरे 38 श्लोकांचं आहे. आणि त्याच्यामध्ये अमुख आणि धनम हे मी धरलेलं नाही, कारण चरितम रघुनाथस्यपासून शेवटी जे आहे त्या शेवटच्या स्तोत्रापर्यंत आपण येतो. असे श्री रामरक्षा स्तोत्र संपूर्ण. तर हे जे काही आहेत इथे एकूण 38 श्लोक आहेत. ह्या 38 श्लोकांमध्ये आपण बघितलं तर 2 श्लोक हे 4 ओळींचे आहेत, बाकीचे सगळे 2-2 ओळींचे आहेत. म्हणजे एकूण 80 ओळी होतात. आणि 80 ओळींमध्ये आपण ते अनुष्टुप छंदामध्ये रचलेलं असल्यामुळे साहजिकच 1453 ओळी आहेत, अक्षर आहेत. म्हणजे जर कधी अक्षर आपण मोजलेत त्याच्यामध्ये अमुखाचे आणि धनमचे पण अक्षर एकत्र केलेत तर हे एकूण 1453 आहेत. मी मोजलेत, तुम्ही मोजून बघू शकता. तर हे असं काही ते स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये 328 वेळा रकार येतो आणि 79 वेळा रामनाम येतं. जेव्हा रकाराचा आपण विचार करतो तेव्हा हे मंत्रशास्त्रामधलं अतिशय प्रॉमिनंट असं व्यंजन आहे, ज्याचा अत्यंतिक उपयोग होतो. कारण त्याचा असा अर्थ आहे की जेव्हा एखादा साधक रकार उच्चारतो, हे मणिपूर चक्राचं बीजाक्षर आहे. जेव्हा तो उच्चारतो तेव्हा रकाराबरोबर निर्माण झालेली जी ऊर्जा आहे ती साधकाच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचते, जे नाभिस्थित असतं साधकाच्या. आणि तिथून 72,000 नाड्यांचा उगम असतो आणि त्याच्यात ती ऊर्जा पोहोचते आणि जाते. अशा प्रकारे होत असल्यामुळे साहजिकच ज्या साधकाला आरोग्याविषयी काही शंका असतात, काही चिंता असतात किंवा काही व्याधी असतात, अशा सगळ्यांचं निराकरण हे अशा प्रकारच्या मंत्राने होतं की ज्याच्यामध्ये रकार जास्त प्रॉमिनंट असतो. आणि जर कधी ह्या 1453 पैकी 328 वेळा बुधकौशिक ऋषींनी रकार जर कधी आणलेला असेल तर नक्कीच त्यांची पण तशीच योजना असणार आहे. त्याच्यामुळे हा मंत्राचा एक भाग झाला. दुसरा रामनाम. मुळातच राम हा मंत्र आहे, कारण त्याच्याविषयीचा चक्क एक श्लोक नारद पुराणामध्ये दिलेला आहे आणि तो आहे राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम पुनःप्रवेशे संदेहे मकार तत् कपाटवत. म्हणजे एखाद्या साधकाने जेव्हा रा उच्चारतो त्यावेळेस होतं काय, तर नारद पुराणामध्ये उच्चारल्याने काय होईल, उच्चारल्याने काय होईल आणि उच्चारल्याने काय होईल हे नारदांनी दिलेलं आहे. आणि त्यांचा असा दावा आहे
की र उच्चारल्याबरोबर तो अग्नीचा बीजमंत्र आहे, आ जो आहे तो सूर्याचा बीजमंत्र आहे आणि म जो आहे हा चंद्राचा बीजमंत्र आहे. मग जर कधी रा उच्चारल्याबरोबर आपण जर कधी तिथे अग्नी आणि सूर्याची प्रतिष्ठापना करणार असू किंवा त्यांचं अस्तित्व तिथे निर्माण होणार असेल तर साहजिकच दोन्ही हे ऊर्जावान आहेत. आणि ह्या दोन्ही ऊर्जावान गोष्टींचं जेव्हा रा म्हणून आपण उच्चार करतो त्यावेळेस या दोन्हींचा संयोग होतो आणि तीक्ष्ण अशी अतिऊर्जेची शलाका निर्माण होते. जेव्हा एखादा साधक रा उच्चारतो तेव्हा ही ऊर्जेची शलाका त्याच्या मणिपूर चक्राला जाऊन भिडते आणि त्या तिथे ती ऊर्जा आली की ती ऊर्जा 72,000 नाड्यांमधून वितरित होते. मग 72,000 नाड्यांमध्ये जी जी काही दोष असतात, जी पापं असतात, ही तात्काळ जळून जातात आणि ही जळालेली जी पापं आहेत ही मुखावाटे बाहेर पडतात. ही मुखावाटे बाहेर पडण्याचं कारण काय तर बघा, आपण राम म्हणताना आधी रा उच्चारणार आहोत. तर र हे जे व्यंजन आहे हे मूर्धन्य व्यंजन आहे. हे उच्चारण्यासाठी आपल्याला तोंड उघडावंच लागतं. कोणीही तोंड मिटून र उच्चारू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण रामनामातील रा उच्चारतो त्यावेळेस ह्या आपल्या 72,000 नाड्यांमधली जळालेली जी काही दोष असतात, जी पापं असतात, ही मुखावाटे बाहेर पडतात. आणि म्हणून मी तो जो श्लोक सांगितला त्याची पहिली ओळ अशी आहे, राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम. मग ही बाहेर पडलेली जी काही पातकं आहेत ही पुन्हा प्रवेश करू शकतील मुखातून, पण तो तसं होत नाही. याचं कारण आहे रा उच्चारल्यानंतर साधक उच्चारतो म, कारण राम म्हणत असतो तो. आणि म जेव्हा आपण उच्चारतो, म हे जे आहे हे ओष्ठव्य व्यंजन आहे आणि ओष्ठव्य व्यंजनात असं आहे की ते उच्चारताना आपल्याला ओठ मिटावेच लागतात. ओठ उघडे ठेवून म म्हणू शकत नाही कोणी. मग जर कधी तोंड मिटणार असेल तर ते जळालेली पातकं रा म्हटल्याबरोबर जी काही मुखावाटे बाहेर पडलेली आहेत ती पुन्हा प्रवेश कसे करतील. आणि म्हणून पुढची ओळ आहे त्या श्लोकातली मी सांगितलेल्या, पुनःप्रवेशे संदेहे मकारतत कपाटवत. असं हे रामनामाचं महात्म्य आहे. मग असं जर कधी साधकाचं घडणार असेल रामनाम उच्चारल्याबरोबर तर तो संपूर्ण रामरक्षा म्हणताना, म्हणजे फक्त 38 श्लोक म्हणत असताना 79 वेळा रामनाम म्हणणार आहे. आणि असं त्याने उच्चारल्यामुळे साहजिकच ती पातकं जळून जाण्याची क्रिया ही वारंवार घडेल. एकूणच सगळी क्रिया वारंवार घडेल आणि जेणेकरून त्या साधकाला त्या तिथे काहीतरी प्राप्त होईल. आणि मग जर कधी असं सगळं काही प्राप्त होत असेल श्रीरामरक्षा स्तोत्र असताना, मग त्या स्तोत्राला मंत्र का नाही म्हणायचा, कारण त्यात 328 वेळा रकार आहे आणि 79 वेळा रामनाम आहे. आणि म्हणून बुधकौशिक ऋषींनी श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असं म्हटलेलं आहे की हे रामरक्षा स्तोत्र तर आहे पण तो हे मंत्रयुक्त स्तोत्र आहे. आणि म्हणून त्या दुसऱ्या ओळीचा अर्थ जो बुधकौशिक ऋषींना अभिप्रेत आहे तो हा अशा प्रकारचा आहे, श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. त्याच्या पुढे बुधकौशिक ऋषी कोणी रचलेलं आहे हे स्तोत्र, तर त्या रचयित्याचं नाव असतं त्याच्यात दिलेलं. कोण आहेत तर हे बुधकौशिक ऋषी आहे. कोण होते हे बुधकौशिक ऋषी? आत्तापर्यंत आपण इतर कुठले स्तोत्र बघितले असेल, कोणी शास्त्राचा अभ्यास केला असेल, तिथे कुठेही बुधकौशिक ऋषींचं नाव येत नाही. मग कोण असावेत? हे बुधकौशिक ऋषी म्हणजे साक्षात विश्वामित्र. आणि मी हे का म्हणतोय, कारण तसे 2 प्रवाह आहेत. पूर्वासुरींनी 2 वेगवेगळ्या विषयांमध्ये हेच बुधकौशिक ऋषी म्हणजे विश्वामित्र ऋषी हे सांगितलेलं आहे. तर ते दोन्ही प्रवाह मी तुम्हाला सांगतो. त्यातला पहिला प्रवाह असा आहे की हे जे विश्वामित्र ऋषी होते, ह्या विश्वामित्र ऋषींचं गोत्र जे आहे ते गोत्र कौशिक होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की वेदोक्त काळामध्ये किंवा वेदांच्या नंतरच्या काळामध्ये बहुतेक ऋषीमुनींनी स्वतःचं गोत्र हे जास्त महत्त्वाचं मानलेलं आहे. आणि त्या गोत्राच्या नाव, आपल्या स्वतःच्या नावापुढे गोत्राचं नाव
लावण्याची पण पद्धत होती. आपलं आडनाव येतं ते बहुतेक त्याच्यातलाच एक प्रकार आहे. त्यामुळे कसं झालं की विश्वामित्र ऋषी बऱ्याच वेळा स्वतःला बुधकौशिक किंवा कौशिक ऋषी म्हणून पण म्हणून घेत असत, आणि म्हणून हे बुधकौशिक. मात्र दुसरा प्रवाह वेगळीच कथा सांगतो. तो जो दुसरा प्रवाह आहे त्याचा असा दावा आहे की विश्वामित्र बुधकौशिक ऋषी का, तर त्याच्यासाठी त्यांनी ह्या विश्वामित्र ऋषींविषयी सांगितलं. आपल्याला माहिती आहे की विश्वामित्र ऋषी हे क्षत्रिय होते, ते राजे होते. त्यांना राजपद प्राप्त झालं हे त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर. त्या वडिलांचं नाव होतं गाधी. गाधी हा सम्राट होता, चक्रवर्ती सम्राट होता, अतिशय योद्धा होता, आणि त्याने त्याच्या वडिलांकडून आलेल्या राज्याचा प्रचंड मोठा विस्तार केला. आणि हे विस्तारपूर्व जे राज्य होतं, विस्तार केलेलं राज्य, हे नंतर जेव्हा संन्यास घेण्याची वेळ आली तेव्हा संन्यास घेताना आपल्या पुत्राला म्हणजे विश्वामित्रांना त्याने ते हस्तांतरित केलं. म्हणजे विश्वामित्रांचे वडील कोण, तर गाधी. आणि गाधींना ज्यांच्याकडून हे राजपद आलं त्यांचं नाव होतं किशक. म्हणजे किशकाचा मुलगा गाधी आणि गाधीचा मुलगा विश्वामित्र. म्हणजेच विश्वामित्रांचे आजोबा होते किशक. ह्या किशकाचं आपल्या नातवावरती फार प्रेम होतं, आणि तसंच विश्वामित्रांचं आपल्या आजोबांवरती पण. ते जे किशक होते ते किशक म्हणून कौशिक. आणि पुढे जेव्हा हे त्यांच्या आजोबांचं देहावसन झालं त्यानंतर विश्वामित्रांनी त्यांच्या आठवणीसाठी स्वतःला कौशिक म्हणून घ्यायला सुरुवात केलं, आणि म्हणून हे बुधकौशिक ऋषी. तर अशा साक्षात विश्वामित्रांनी रचलेलं हे स्तोत्र आहे श्रीराम रक्षा स्तोत्र. साहजिकच हे दिव्य असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की विश्वामित्र ऋषी स्वतः हे ब्राह्मण नव्हते, हे क्षत्रिय होते, पण त्यांना ब्रह्मर्षी व्हायचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड अशी तपस्या केली, आराधना केली. आणि ही तपश्चर्या केल्यानंतर त्यांना मात्र ते निव्वळ क्षत्रिय असल्यामुळे त्यांना देवर्षी ही पदवी प्राप्त झाली. ती त्यांना मान्य नव्हती, त्यांना ब्रह्मर्षी व्हायचं होतं. म्हणून त्यांनी पुढे हजारो वर्ष परत तपश्चर्या केली आणि मग ते ब्रह्मर्षी झालेत. असे हे विश्वामित्र. आणि आपल्याला माहिती आहे की विश्वामित्रचे प्रचंड उपकार आहेत, कारण त्यांनी रचलेला 24 अक्षरांचा तो मंत्र, आणि तो म्हणजे गायत्री मंत्र. पण तेवढीच एक ओळख आहे असं नाही आहे, अजून एक ओळख आहे त्यांची. ती म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या सृष्टीचा निर्माता एकमेव आहे, आणि तो म्हणजे ब्रह्मदेव. पण तुम्हाला हे माहिती असेल किंवा माहीत नसेल की विश्वामित्रांनी पण प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. आणि त्याची तर कथा बहुतेक काही जणांना माहिती असेल तरी मी मुद्दाम सांगतो. इक्ष्वाकू वंश म्हणजे रामाचा जो वंश होता, या वंशामध्ये त्रिशंकू नावाचा राजा होऊन गेला. ह्या राजाला पहिल्यापासूनच अशी इच्छा होती की आपण सदेह स्वर्गात जावं, आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली, तपश्चर्या सुरू केली, घोर तपश्चर्या केली. आणि या घोर तपश्चर्येअंती ब्रह्मदेव प्रसन्न झालेत. तेव्हा याने ब्रह्मदेवांसमोर आपली इच्छा प्रकट केली आणि सांगितलं की ही माझी इच्छा पूर्ण करा. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की कुठल्याही मर्त्य मानवाला किंवा मानवी रूपाच्या देहा असलेल्या माणसाला किंवा व्यक्तीला मला सदेह स्वर्गात पाठवण्याचे अधिकार नाही आहेत. पण तुला जर कधी सदेह स्वर्गात जायचं असेल तर तू कुठल्या तरी ब्रह्मऋषीच्या जवळ जा आणि त्यांची आराधना कर. ते जे योगशास्त्राचे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात, अशा ह्या यज्ञाच्या साह्याने ते तुला सदेह स्वर्गात पाठवू शकते. मग ह्याला हे एवढं कळल्यानंतर हा वसिष्ठ ऋषींकडे गेला. वसिष्ठ ऋषींना मागणी केली की मला सदेह स्वर्गात पाठवा. पण वसिष्ठांनी नाकारलं. ते म्हणाले मी कुठल्याही मानवाला सदेह स्वर्गात पाठवणार नाही. तिथून तो मग विश्वामित्रांकडे आला. विश्वामित्रांनी सांगितलं ठीक आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. काही दिवसांनीच मी तशा प्रकारचा एक यज्ञ करणार आहे.
त्यावेळेस तू उपस्थित राहा. आणि त्यांनी तो यज्ञ केला आणि त्या यज्ञाद्वारे हा त्रिशंकू सदेह स्वर्गात गेला. तो स्वर्गात जेव्हा पोचला तेव्हा इंद्राला काही ते रुचलं नाही. त्याला एखादा मर्त्य मानव सदेह स्वर्गात नकोच होता. त्याला कुठेतरी त्याच्यात न्यूनता जाणवत होती आणि म्हणून इंद्राने संतापून त्याला स्वर्गातून ढकलून दिलं. त्रिशंकू लोंबकळत लोंबकळत खाली येत होता पृथ्वी तलावरती. जेव्हा हे विश्वामित्रांना कळलं तेव्हा विश्वामित्रांचा संताप अनावर झाला. त्यांना तो कमीपणा वाटला की एक साधा इंद्र हा आपण पाठवलेल्या व्यक्तीला ढकलून देतो. त्यांनी तपोबलाने ह्या त्रिशंकूला अंतराळातच थांबवला आणि त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याच्या भोवती सृष्टीचं निर्माण केलं. अशी प्रतिसृष्टी निर्माण करणारे हे विश्वामित्र, त्यांनी हे दिव्य स्तोत्र रचलेलं आहे, श्रीराम रक्षा स्तोत्र. आणि म्हणून इथे म्हटलंय की श्री बुधकौशिक ऋषी, पुढे ह्याच्या देवतेचं नाव आलंय श्री सीतारामचंद्र देवता. शास्त्राप्रमाणे आमुखामध्ये हा उल्लेख असतो की त्या स्तोत्राची देवता कुठली आहे. तर श्रीराम रक्षा स्तोत्राची देवता हे श्री सीतारामचंद्र देवता असं म्हटलंय. श्री सीताराम आहे. कोण हे सीताराम? तर सीता म्हणजे काय? साक्षात आदी देवता. ही म्हणजे प्रकृती आणि श्रीराम म्हणजे आदिदेव म्हणजे पुरुष. असे पुरुष आणि प्रकृती ज्याचे देवता आहेत असं ते दिव्य स्तोत्र आहे श्रीराम रक्षा स्तोत्र. आणि श्रीरामांच्या स्तुतीच्या स्तोत्रासाठी याशिवाय दुसरी कुठली देवता असणार आहे? त्याचबरोबर अजून एक प्रवाह असं सांगतो की सीताराम हे विलग असूच शकत नाही, अलग असूच शकत नाही, वेगळे असूच शकत नाही. याचं कारणच असं आहे की प्रकृतीला पुरुषापासून आणि पुरुषाला प्रकृतीपासून कोण बरं वेगळं करू शकेल? हे वेगळे असूच शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे सीताराम नावाची ही एक देवता आहे. हे युगल जे आहे ते हे एक देवता आहे. मग अशी ही जी एक देवता आहे ती ह्या स्तोत्राची देवता आहे. आणि म्हणून श्री सीताराम देवता असं म्हटलंय. आता ह्याच्या पुढे येतं ते अनुष्टुप छंद. म्हणजे हे रचलं कुठल्या छंदात? तर अनुष्टुप छंद. हे सांगण्याचं कारण एकच असतं, ते म्हणजे जो साधक त्या स्तोत्राचा पाठ करणार असतो त्याला त्याची गेयता यायला हवी. त्याला ते कुठल्या पद्धतीने म्हणायचं हे कळायला हवं आणि याच्यासाठी ते छंदाचं नाव दिलेलं असतं. आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं अनुष्टुप छंद. रामरक्षा स्तोत्र म्हणणाऱ्यांना माहितीच आहे. पण तो वाल्मिकींनी लिहिलेलं जे काही रामायण आहे हे संपूर्ण रामायण हे अनुष्टुप छंदामध्ये रचलेलं आहे. महाभारताची पण रचना ही अनुष्टुप छंदात झालेली आहे. गीता सुद्धा अनुष्टुप छंदात आहे. एवढंच काय, पण वेदातल्या कित्येक ऋचा या अनुष्टुप छंदामध्ये. असा तो अनुष्टुप छंद. आपल्याला माहिती आहे की तो म्हणायला सोपा आहे, पण त्याच्यामागे काही कारण मीमांसा आहे. मुळातच हा जो छंद आहे याचं नावच अनुष्टुप आहे. आपण आधी नावापासून सुरुवात करू. स्तूप ह्याचा अर्थ होतो स्फोट, आघात. आता बघा, ज्या ज्या ठिकाणी स्फोट किंवा आघात होतो तिथे ध्वनीची निर्मिती होते. म्हणजे आघात झाला की ध्वनी असणारच आहे. पण अनुष्टुप ह्याचा अर्थ असा आहे की आघाताविना निर्माण होणारा ध्वनी, म्हणजे ज्याच्या ध्वनींमध्ये तीव्रता नाही आहे असा साधा ध्वनी. आणि म्हणून जेव्हा अनुष्टुप छंदात कुठल्याही एखाद्या श्लोकाची किंवा स्तोत्राची रचना केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये क्लिष्ट, तीव्र, ज्यांची तीव्रता जास्त आहे, जे उच्चाराला कठीण आहेत अशा शब्दांची रचना नसतेच. असे शब्द टाळलेले असतात. आणि म्हणून अनुष्टुप छंदाच्या रचनांना सहज सोप्या रचना असं म्हटलं जातं. आणि त्या छंदाला नाव पण तसंच आहे, सहज छंद किंवा अनुष्टुप छंद असं त्याचं नाव आहे. पण तो हे एवढंच नाही आहे. अनुष्टुप छंदाची जी काही बांधणी आहे, ह्या अनुष्टुप छंदांमध्ये प्रत्येक श्लोक हा 2 ओळींचा असतो.
प्रत्येक ओळ ही 2 चरणांची असते आणि प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षर असतात. म्हणजे आता बघा, जेव्हा 8 अक्षरांचा एक चरण असेल आणि 2 चरणांची एक ओळ असेल म्हणजे 16 अक्षर झालेत. आणि 2 ओळींचा एक श्लोक असेल तर एका श्लोकामध्ये 32 अक्षर झालेत. असं हे 32 अक्षरांची बांधणी असलेलं साधं सोपं रूप असतं अनुष्टुप छंदामध्ये. पण तू ते चरणांमध्ये 8 अक्षर आहेत, त्याच्यामध्ये फार मोठं विज्ञान लपलेलं आहे. ते मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा एक श्वासाचं आवर्तन पूर्ण करतो, एक श्वास घेतो, तेव्हा आपण जर कधी उच्चारून बघितलं तर आपल्याला सहजगत्या 8च अक्षर उच्चारता येतात. म्हणजे एका श्वासागणिक आपण 8 अक्षरांचं उच्चारण विदाऊट एफर्ट्स, काहीही त्रास न होता सहज सोप्या रीतीने त्याचं उच्चारण करू शकतो. आणि जेव्हा हे सहज सोपं उच्चारण आपल्याकडून होतं 8 अक्षरांचं, तेव्हा त्याचं तादात्म्य हे आपल्या हृदयाच्या ठोक्यांशी होतं. जसं आपले हृदयांचे ठोके हे आपसूक घडत असतात, पडत असतात, तसं हे 8 अक्षरांचं उच्चारण पण आपसूक होत असतं. आणि जेव्हा आपण एखादी अनुष्टुप छंदातली रचना म्हणतो किंवा मुखोद्गत करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला असं वाटतं सगळ्या साधकांना हे माहिती आहे की अनुष्टुप छंदातली रचना लवकर मुखोद्गत होते. त्याचं जे काही कार्यकारण भाव आहे त्याचा, तो ह्या 8 अक्षरांमध्ये दडलेला आहे. त्या श्वासाचं आणि हृदयाच्या ठोक्यांचं तादात्म्य पावतं आणि त्यामुळे आपल्याला ते उच्चारणं पण सोपं होतं, मुखोद्गत पण लवकर होतं. आणि अशा अनुष्टुप छंदामध्ये श्री राम रक्षा स्तोत्राचं स्तोत्र हे रचलेलं आहे बुधकौशिक ऋषींनी. आता पुढे येते त्याची शक्ती देवता श्री सीता शक्ती. ही प्रत्येक स्तोत्राची शक्ती कुठली, त्याची शक्ती देवता कुठली, याचा उल्लेख आमुखामध्ये केलेला असतो. तसंच श्री रामरक्षाच्या आमुखामध्ये सीता शक्ती म्हणून उल्लेख केलेला आहे. म्हणजे श्री रामरक्षा स्तोत्राची देवता ही सीता आहे. मग ही सीता फक्त रामाची पत्नी म्हणून केलाय का? तसं नाही आहे. त्याच्या मागे पण काही दुसरं कारण आहे. कोण होती ही सीता? ही भूमीतून निर्माण झाली, जन्माला आली आणि भूमीतच तिचा विलय झाला, अंत झाला. अशी ही भूमिकन्या ही अत्यंत ताकदवान होती. आणि ताकदवान होती हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा उगाच प्रश्न पडायचं काही कारण नाही, कारण सगळ्यांनाच ती गोष्ट माहिती आहे शिवधनुष्याची. जेव्हा परशुराम आपलं शिवधनुष्य घेऊन जनकाला भेटायला येत असत, त्यावेळेस आपण कसं एखादं वाहन बाहेर काढून ठेवतो, चप्पल बाहेर काढून ठेवतो, तसं ते आपलं हे अवजड शिवधनुष्य त्या राजदरवाजाच्या बाहेर काढून ठेवत असत. मग हे आतमध्ये आले जनकाला भेटायला की त्यावेळेस ही लहानगी सीता बाहेर पळत पळत जायची. तिला ती पर्वणी असायची. त्यांनी ते जे अवजड ठेवलेलं शिवधनुष्य होतं हे ती लीलया उचलायची लहानपणीच, कारण प्रचंड ताकद होती तिच्यात. आणि ती लीलया उचलायची एवढंच नाही तर ती घोडा पण खेळायची, असा उल्लेख आहे चक्क वाल्मिकी रामायणामध्ये. मग अशी ही शक्तिवान ताकदवान जर कधी सीता असेल तर यापेक्षा दुसरी कुठली देवता असणार आहे? शक्ती देवता श्री राम रक्षा स्तोत्राची, किंवा ज्या स्तोत्रामध्ये श्रीरामांची स्तुती आहे, अशा स्तोत्राची दुसरी कुठली देवता असूच शकत नाही. आणि म्हणून बुधकौशिक ऋषींनी म्हटलंय श्री सीता शक्ती. याच्या पुढे भाग येतो तो श्रीमद हनुमान किलकम. त्या स्तोत्राचं किलकम आहे श्री हनुमंताचं स्मरण. किलक याचा अर्थ कुंजी. कुंजी म्हणजे माहितीये की किल्ली. श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये ज्या काही फलश्रुती वजा ओळी आहेत, म्हणजे श्री राम रक्षा स्तोत्र म्हटल्यामुळे जे लाभ साधकाला होणार आहेत, हे लाभ एका पेटाऱ्यात बंद आहेत. आणि तो पेटारा तुम्हाला उघडायचा असेल तर त्याचा लावलेलं कुलूप उघडायला हवं. आणि त्या कुलपाची कुल्ली ती म्हणजे हनुमंताचं स्मरण आहे. हनुमंताचं स्मरण. मग हे काय आहे? तर आतमध्ये त्याच्यात जवळपास 16 ते 17 फलश्रुती वजा ओळी आहेत. मग ह्या फलश्रुती वजा ओळी म्हणजे काय असतं? तर त्या वेगवेगळ्या आहेत ना. नरो न लिपित्ते पापैरे आहे, त्याच्यानंतर अश्वमेधाधिकम पुण्याम आहे, असं पण आहे. तर हे काय आहेत? हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही फलश्रुती आहेत. मग ह्या फलश्रुतीचं खरोखर लाभ हे
साधकाला मिळतात. आणि ह्या फलश्रुती वजा ओळी म्हणजे आपण उगाच त्या वाचतो आणि दुर्लक्ष करतो, तसं नाही आहे. त्या उगाच त्याच्यामध्ये समावेश केलेला नसतो. आता उदाहरणादाखल मी जरा वेगळं सांगतो, थोडंसं आपलं विषयांतर होईल. सगळ्यांना गणपतीचं स्तोत्र माहिती आहे, प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रमेव म्हणून. हे स्तोत्र म्हणत असताना जेव्हा गणपतीची 12 नावं संपतात, त्यानंतर पुत्रार्थी लभते पुत्रान धनार्थी लभते धनम आपण म्हणतो. ह्या फलश्रुती वजा ओळी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग ह्यांचा समावेश का केलेला आहे त्याचं कारण सांगतो. त्यातलं पहिलं बघू, पुत्रार्थी लभते पुत्रान. निव्वळ संकटनाशन स्तोत्र म्हटलं म्हणून एखाद्याला पुत्रप्राप्ती कशी काय होईल? ते होते. मी कारण सांगतो, कारण मी मुळातच मंत्रशास्त्राचा अभ्यासक आहे. जेव्हा आपण ती गणपतीची 12 नावं उच्चारतो त्यावेळेस बघा, व हे अक्षर विशिष्ट अंतराने येतं. तुम्ही ते नीट बघा एकदा उघडून. त्याचं स्क्रिप्ट जे आहे, त्याचं प्रिंट जे आहे, ते जर कधी तुम्ही बघितलं तर व हे अक्षर विशिष्ट अंतराने येतं. आणि व काय आहे तर जसं मी तुम्हाला मणिपूर चक्राच्या रकाराबद्दल सांगितलं होतं की रकार हे मणिपूर चक्राचं बीजाक्षर आहे, तसं व हे अक्षर आपल्या मूलाधार चक्राचं बीजाक्षर आहे. जेव्हा साधक व उच्चारतो तेव्हा मूलाधार चक्राला गती प्राप्त होते. आपल्या ह्या योगशास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहेत. खरे तर 6 चक्र आहेत, पण 6 चक्रांनी जे निर्माण होतं ते 7वं सहस्त्राधार चक्र. ही जी काही चक्र असतात ह्यापैकी मूलाधार चक्र जे आहे ते आपल्या सेक्स ऑर्गनवरती असतं, स्त्रीच्या काय पुरुषाच्या काय. जेव्हा आपण व उच्चारतो तेव्हा ह्या मूलाधार चक्राला गती प्राप्त होते. ही जेव्हा गती प्राप्त होते साधकाच्या मूलाधार चक्राला, तेव्हा साधक जर कधी पुरुष असेल तर त्याचा काउंट वाढतो, आणि साधक जर कधी स्त्री असेल तर तिचं मल्टी ओव्होल्यूशन होतं. मग जर कधी मल्टी ओव्होल्यूशन होत असेल, काउंट वाढत असेल, तर कन्सेप्शनची प्रॉबॅबिलिटी निश्चितच वाढते ना. आणि जर कधी अशी कन्सेप्शनची प्रॉबॅबिलिटी ह्यामुळे वाढत असेल आणि तो काउंट आणि मल्टी ओव्होल्यूशन जर कधी नुसता व उच्चारल्याने होत असेल, जो व विशिष्ट अंतराने येत असतो त्या संकटनाशन स्तोत्रामध्ये, तर मग त्या संकटनाशन स्तोत्रामध्ये ही फलश्रुती अनिवार्य आहे, पुत्रार्थी लभते पुत्रान. आणि म्हणून या कारणानिमित्ताने तिथे ती फलश्रुती आलेली. दुसरं, धनार्थी लभते धनम. कसं काय पैसे प्राप्त होतील, धन कसं काय प्राप्त होईल साधकाला? तर त्याच्यामध्ये श हे जे आहेत 12 नावं जे आहेत गणपतीची, ती विशिष्ट प्रकारचीच गणपतीची नावं घेतली आहेत की ज्याच्यामध्ये श पण असेल विशिष्ट अंतराने. आणि जेव्हा साधक संकटनाशन स्तोत्र म्हणतो त्यावेळेस श हे विशिष्ट अंतराने उच्चारले जाते. काय हे श? मंत्रशास्त्रानुसार आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती 2 प्रकारची असते. एक म्हणजे ती चंचला असते आणि दुसरी स्थिर असते. ही जी चंचला लक्ष्मी असते त्यावेळेस होतं काय की ज्या वेळेस तुमच्याकडे पैसे येतात त्यावेळेस त्याला वाटा फुटतात. ती चंचला असते, ती निघून जाते, त्याचा प्रॉपर उपभोग तुम्हाला घेता येत नाही. पण तेच जर कधी स्थिर असेल तर लवकर पैसे संपत नाही. कित्येक लोक सांगतात, अरे यार मी किती खर्च केला तरी माझे खर्च होत नाहीत. ही जी स्थिरा लक्ष्मी आहे, त्या चंचलेची स्थिरा लक्ष्मी करायची असेल तर शचं उच्चारण विशिष्ट अंतराने करावं लागतो. किंवा अशा प्रकारचे लक्ष्मीचे मंत्र म्हणत असतात की ज्याच्यामध्ये श हे विशिष्ट अंतराने येतं. मग जर कधी संकटनाशन स्तोत्रामध्ये विशिष्ट अंतराने श आपसुकच येत असेल तर साहजिकच साधकाच्या घरातली चंचला लक्ष्मी नक्कीच स्थिरा होईल. आणि मग स्थिरा झाली की तो त्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकेल. आणि म्हणून धनार्थी लभते धनम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, माझा हे विषयांतर इथे संपलं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या फलश्रुती वजा ओळी असतात याच्यामागे निश्चित काहीतरी कारण मीमांसा असते. मग अशा 16 ते 17 फलश्रुती वजा ओळी श्रीराम रक्षा स्तोत्रामध्ये दिलेल्या आहेत. मग ह्यांचा लाभ जर कधी साधकाला व्हायला हवा असेल तर साधकाने श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणण्याच्या अगोदर
श्री हनुमंताचं स्मरण करणं अनिवार्य आहे. आणि म्हणून ह्या स्तोत्राचं किलकम काय, तर श्री हनुमंत म्हणजे हनुमंताचं स्मरण. मग आपण हे कसं करू शकतो? मग तुम्ही श्री हनुमंताचे तुम्हाला माहिती असलेला एखादा मंत्र, मग तो एकदा म्हणा, 3दा म्हणा, 5 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा. ह्या सगळ्या शुभ संख्या आहेत. या संख्येनी तो एक तर म्हणा. नाही तर तुम्हाला श्लोक येत असेल तर श्लोक म्हणा. बहुतेक लोकांना माहिती असतो मनोजवम मा ऋतुतुल्य वेगम, तो श्लोक एकदा म्हणा किंवा विशिष्ट संख्येने म्हणा. किंवा नाही तर बहुतेक जण भीमरूपी म्हणतात, ते पण म्हणा. पण तू हे सगळं श्री रामरक्षा स्तोत्र म्हणण्याच्या अगोदर म्हणा. त्याला किलकम म्हटलेलं आहे. आणि साक्षात बुधकौशिक ऋषींनी सांगून ठेवलंय की ह्याचा किलकम म्हणजे हनुमंताचं स्मरण आहे. अशा प्रकारे तुम्ही श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणण्याच्या अगोदर हनुमंताचं स्मरण करा. ही इन्स्ट्रक्शन एक प्रकारे बुधकौशिक ऋषींनी देऊन ठेवली आहे ह्या आमुखामध्ये. ह्याच्या पुढे येतो श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः, अशी ओळ आहे ती. म्हणजे त्याच्यामध्ये विनियोग दिलाय. विनियोग ह्याचा अर्थ हेतू, उद्देश असं. तर हा माझा हेतू म्हणजे त्या साधकाचा हेतू काय आहे, तर त्याच्यासाठी आधीचा उल्लेख आलाय. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे. प्रीत्यर्थे याची जी फोड आहे ती प्रीती अर्थे असं आहे. प्रीती म्हणजे काय? भक्ती, श्रद्धा, रामांवरचं प्रेम. साधक म्हणतोय की श्री रामचंद्रांवरती असलेली भक्ती किंवा श्रद्धा, या श्रद्धेपोटी मी हे स्तोत्र म्हणणार आहे आणि तोच माझा विनियोग म्हणजे उद्देश आहे किंवा हेतू आहे, अशी त्या अमुखाची सांगत आहे. बघा, श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणताना आपण अमुक म्हणतो. अमुक म्हणायला वेळ कितीसा लागतो? काही सेकंद. पण मला असं वाटतं आत्ता मी जे काही विवेचन दिलंय, हा अर्थामागचा अर्थ त्याला अभिप्रेत आहे बुधकौशिक ऋषींना. आणि ह्या अभिप्रेत अर्थ मनात धरून त्यांनी ह्या अमुखाची रचना केली आहे. असं हे अमुख, जेणेकरून आपल्याला त्या स्तोत्राची ही तोंडओळख होते आणि त्याच्या मागची कारणमीमांसा पण आज तुम्हाला कळली. हे झालं अमुखाविषयी. आता पुढे येतं ध्यानम. ध्यानम सगळ्यांना माहिती आहे की अथ ध्यानमपासून इति ध्यानम असं ते आहे. त्यात पहिलं आहे काय की जे अथ ध्यानम त्याच्यात आपण सुरू करतो आणि ते अथ ध्यानमपासून तर इति ध्यानमपर्यंत संपवतो. सुरुवात होते ध्यायेत अजानुबाहू पासून तर मंडनम रामचंद्रम इथपर्यंत ते ध्यानम असतं. ह्या ध्यानममध्ये मी जेव्हा वाचलं आणि त्याचा अर्थ समजून घेतला, कदाचित तुम्ही समजून घेतला असेल, तेव्हा तुमच्या लक्षात आलंय की नाही मला माहित नाही, पण मला तर ते फार खटकलं. आता ते काय खटकलं ते सांगतो. ह्याच्यात प्रचंड विरोधाभास आहे ध्यानममध्ये. आणि मला काही उमजेन असं झालं की बुधकौशिक ऋषी असं कसं काय लिहू शकतात, प्रचंड विरोधाभास असलेलं. बघा मी तुम्हाला सांगतो. आपण पहिली ओळ घेऊ आणि शेवटची ओळ घेऊ. पहिल्या ओळीमध्ये ध्यायेत अजानुबाहू, पुढे आहे धृत शर धनुष्यम आणि त्याच्या पुढे आहे बद्ध पद्मासन असतं. धृत म्हणजे धारण करणं, शर धनुष्यम म्हणजे धनुष्यबाण. एक वीर योद्धा, युद्धाला सज्ज असलेले श्रीराम हातामध्ये धनुष्यबाण धरून आहेत. कसे? बद्ध पद्मासन असतं. पद्मासनात आपण पाय लॉक करतो की नाही, पाय अशा प्रकारे मांडी घालतो की ते लॉक होतात, ते एकमेकामध्ये अडकून जातात, जेणेकरून पटकन उठणं सहज शक्य होत नाही. असा कोण युद्धवीर असेल हो की जो हातात धनुष्यबाण घेऊन घेईल आणि खाली बसेल मुळात, आणि बसला तर तोही पद्मासनात. केवढा मोठा विरोधाभास आहे. बरं, ही पहिली ओळ झाली. इथेच आहे विरोधाभास असं नाही. चला शेवटची ओळ धरू. काय? दधतम उरुजटा मंडनम रामचंद्रम. दधतम ह्याचा अर्थ मोकळ्या सोडलेल्या. जटा म्हणजे केस, उरु म्हणजे मांड्यांपर्यंत. श्रीरामांनी आपल्या जटा मांड्यांपर्यंत सोडलेल्या आहेत, हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. दधतम उरु जटा. पुढे काय? जटा मंडनम रामचंद्रम.
श्रीरामांनी डोक्याभोवती गुंडाळलेल्या जटा ह्या मुकुटाप्रमाणे शोभतायत, असा त्याचा अर्थ आहे. केवढा प्रचंड विरोधाभास आहे. मग हे काय असेल बरं? मला खात्री होती की बुधकौशिक ऋषी असं तसं लिहू शकत नाही, विश्वामित्र आहेत ना ते, हे असं कसं करतील? मग जेव्हा मी नीट अभ्यास करायला घेतला तेव्हा या बुधकौशिक ऋषींच्या बुद्धिवैभवाने, बुद्धिविलासाने मी अक्षरशः अचंबित झालो आणि त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. आपण पण व्हाल जेव्हा ऐकून घ्याल तेव्हा. चला आपण आता बघूया हे ध्यानम काय. ह्या ध्यानममध्ये बुधकौशिक ऋषींनी हे ध्यानम रचताना एकूण 10 श्रीरामांच्या प्रतिमा आणलेल्या आहेत. आणि त्या प्रतिमा अशा आहेत की सामान्य एखाद्या साधकाला त्याच्या ह्या ऐहिक जीवनामध्ये ज्या ज्या काही मनोकामना असतील त्या मनोकामनांचा संबंध ह्या 10 प्रकारच्या प्रतिमांमध्ये येतो. आणि असं म्हटलेलं आहे की त्या ज्या साधकाला जी लालसा असेल, जी मनोकामना असेल, ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्या त्या प्रकारची श्रीरामांची प्रतिमा मनामध्ये ठेवून तुम्ही श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणा. थांबा, लक्षात आलं नसेल तरी मी आता पुढे सांगतो. आपण आता ध्यानम बघू, म्हणजे तुम्हाला त्या प्रतिमा लक्षात येतील. ध्यानमची सुरुवात होते ध्यायेत अजानुबाहू. अजानुबाहू म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत आहेत. हे सौंदर्याचं लक्षण आहे आपल्या शास्त्राप्रमाणे. बहुतेक देवांचे हात हे अजानुबाहू होते. सौंदर्याचं लक्षण पॅरामीटर म्हणजे अजानुबाहू असं सांगितलेलं आहे. श्रीरामांचे हात तसे होते. ज्या साधकाला आपल्या सौंदर्याची चर्चा ही ह्या लौकिक जीवात व्हावी असं वाटत असेल, ज्या साधकाला आपल्या सौंदर्याची आस असेल की आपण सुंदर दिसावं असं वाटत असेल, अशा साधकाने श्रीरामांच्या ह्या अजानुबाहू रूपाचं किंवा प्रतिमेचं स्मरण मनामध्ये ठेवून संपूर्ण श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणावे. त्याची ही मनोकामना पूर्ण होईल. ही झाली पहिली प्रतिमा. दुसरी प्रतिमा काय? ध्यायेत अजानुबाहू. पुढे धृत शरधनुषम. कोण धरता हातामध्ये धनुष्य बाण सज्ज होतं? युद्धाला लढणारा युद्धवीर. प्रत्येक युद्धवीराची मनामध्ये लालसा काय असते? प्रत्येक युद्धवीराला असं वाटत असते की आपण युद्ध जिंकावं. असा कोणी नाही आहे की त्याला वाटेल की आपलं युद्ध हरावं. मग ही युद्ध जिंकण्याची लालसा ज्या साधकामध्ये असेल त्याने शस्त्रसज्ज अशा श्रीरामांची धृत शरधनुषम अशी प्रतिमा मनामध्ये ठेवून श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणावं. मग हे युद्ध शत्रुविरोधी असू दे किंवा त्याच्या संसारातल्या असलेल्या अडचणींच्या विरुद्ध का असेना, हे तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही श्रीरामांची ही हातात धनुष्यबाण घेतलेली जी प्रतिमा आहे, युद्धसज्ज श्रीराम, अशी मनामध्ये ठेवून तुम्ही श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणा. ही झाली दुसरी प्रतिमा. पुढे बद्ध पद्मासन असतं. श्रीराम पद्मासनात बसलेले आहेत. कोण करतं पद्मासनाची प्रॅक्टिस? हा योगासनांचा भाग आहे. आणि योगासनं कोण करतात? ज्याला आपल्या आरोग्याची काळजी आहे तो. ज्या साधकाला आपलं आरोग्य अबाधित राहावं, आपलं जीवन आरोग्यपूर्ण असावं अशी मनोकामना असेल, अशा साधकाने श्रीरामांची ही बद्ध पद्मासनात बसलेल्या प्रतिमेचं मनामध्ये ध्यान करून, मनामध्ये ठेवून संपूर्ण रामरक्षा म्हणावी. त्याची ती पूर्ण होईल. कारण योगासनातलं अगदी प्रायमरी आसन जे आहे, प्राथमिक आसन जे आहे, हे पद्मासन आहे. आणि या पद्मासनातच इतर आसनांचा पण समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे ही पद्मासनातली, बद्ध पद्मासनातली जी काही प्रतिमा आहे श्रीरामांची, ही आरोग्यविषयक प्रतिमा आहे. ही झाली तिसरी प्रतिमा. त्याच्या पुढे पीतम वासो वसानम, म्हणजे श्रीरामांनी पीतवर्णीय वस्त्र नेसलेलं आहे किंवा पितांबर म्हणून आपण, पितांबर लिहिलेले श्रीराम. कोण पितांबर घालतं? ह्याच्यातलं फारसं कोणाला माहीत नसेल, पण ज्यांना कुंडलिनी विषयी माहिती असेल त्या लोकांना ह्या
पीतवस्त्राची महती चांगलीच माहिती असेल. मुळात असं आहे की ज्यांना त्रिकाल ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळाची जाणीव करून घ्यायची असेल, ज्ञात करून घ्यायचं असेल, किंवा भविष्य वेत्ता व्हायचं असेल, अशा साधक नेहमीच कुंडलिनी जागृत करण्याच्या मागे लागतात. कारण ती जर कधी जागृत झाली तर त्रिकाल ज्ञान प्राप्त होतं आणि ज्योतिषशास्त्र तुमच्या पायाशी लोळतं, असं त्या साधकांना हे माहिती असतं. मग असे साधक जेव्हा या कुंडलिनीची साधना करतात तेव्हा त्यांचे जे काही गुरु असतात, हे गुरु त्यांना अनिवार्यपणे पीतवस्त्र घालायला सांगतात. कारण पीतवस्त्र नेसून लेवून जो साधक कुंडलिनीची आराधना करतो त्याला कुंडलिनी लवकर प्राप्त होते, असा योगशास्त्रामध्ये दिलेला संकेत आहे. म्हणजे ज्या साधकांना त्रिकाल ज्ञान हवं असेल, ज्योतिषशास्त्राचं ज्ञान हवं असेल, अशा साधकाने पीतम वासो वसानम अशा श्रीरामांची प्रतिमा मनामध्ये ठेवून श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणावं. नक्की त्याची मनोकामना पूर्ण होईल. ही झाली चौथी, पीतम वासो वसानम. पुढे आहे नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. नवकमल म्हणजे नुकतंच उमललेलं कमळ. नेत्र ज्याच्या नेत्र हे नुकत्याच उमललेल्या कमळांप्रमाणे उत्फुल्लित आहेत असे, आणि त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नतेचे भाव आहेत. नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम, ज्याच्या चेहऱ्यावरती अतिशय प्रसन्न असे भाव आहेत, अशी श्रीरामांची ही प्रतिमा आहे. कोण असतं असं? बघा, जो सुखाने समाधानाने परिप्लुत असतो त्याच्या चेहऱ्यावरती तर प्रसन्नता असतेच, पण त्याच्या जीवनामध्ये असलेलं हे सुख जे आहे हे त्याच्या नजरेतून, डोळ्यातून ओसंडून वाहत असते, नेत्रातून. मग असे जे श्रीराम आहेत की ज्यांच्या चेहऱ्यावरती अत्यंत प्रसन्न भाव आहेत, ज्यांच्या नेत्रामध्ये समाधान ओसंडून वाहत आहे, अशी ही श्रीरामांची प्रतिमा आहे. मग ही कोणासाठी आहे? की ज्या साधकाला आपलं सांसारिक जीवन हे सुख समाधानाने परिप्लुत असलेलं पाहिजे, अशा साधकाने श्रीरामांची अशी प्रतिमा मनामध्ये ठेवून श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणावं. नक्कीच त्याला सुख समाधान प्राप्त होईल, अशी ही प्रतिमा आहे. नवकमल स्पर्धेनेत्रम प्रसन्नम. पुढे मात्र जरा मोठं आहे. वामांकारूढ सीता मुख कमल मिलल लोचनम नीरधावम. नीरद ह्याचा अर्थ मेघ, मेघवर्णीय श्रीराम असं आहेत. काय आहे ते? तर श्रीरामांच्या डाव्या मांडीवरती, अंकावरती साक्षात सीतामाई विराजमान झालेली आहे, आणि अशा सीतामाईकडे श्रीराम अत्यंतिक प्रेमाच्या नजरेने तिच्याकडे बघतायत. मुख कमल मिलल लोचनम नीरधावम असं त्यांचं हे वर्णन आहे. कुठल्या युगलाचं हे वर्णन असेल बरं? की ज्यांची पत्नी ही त्याच्या वामांकावरती आरूढ आहे आणि ते अतिशय प्रेमाच्या नजरेने तिच्याकडे बघतायत. हे सगळं द्योतक आहे सुखी समाधानी वैवाहिक आयुष्याचं. ज्या साधकाला आपलं वैवाहिक जीवन हे सुखी समृद्धीने ओसंडून व्हायला हवं असेल, अशा साधकाने श्रीराम सीतेचं हे जे काही रूप आहे हे मनामध्ये ठेवून श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणावं. नक्कीच त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल, वैवाहिक जीवन सुखी होईल. आणि म्हणून ही प्रतिमा आहे की वामांकारूढ सीता मुख कमल मिलल लोचनम नीरधावम. यानंतर येतं ते नानालंकार दीप्तम. सालंकृत श्रीराम, जे वेगवेगळ्या अशा आभूषणांनी मढलेले आहेत असे ते श्रीराम. अलंकार ज्यांच्या अंगावरती लिहिलेले आहेत असे ते श्रीराम. मुळातच बघा, अलंकार हे ऐश्वर्याचं, समृद्धीचं लक्षण आहे. मग ज्या साधकाला समृद्धी आणि ऐश्वर्य पाहिजे असेल अशा साधकाने काय करायचं? तर नाना अलंकार एकदम सालंकृत श्रीरामांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवायची.
आणि संपूर्ण श्रीराम रक्षा स्तोत्राचा पाठ करायचा. नक्की त्याची ती मनोकामना फलद्रूप होईल, पूर्ण होईल, समृद्धीची, ऐश्वर्याची. आणि म्हणून नाना अलंकार दित्तम. याच्या पुढे येतं ददतम, उरू जटा. ददतमचा अर्थ मी आधीच सांगितलाय की मोकळ्या सोडलेल्या. ददतम, उरू, उरू म्हणजे मांडी, आणि जटा म्हणजे डोक्यावरचे केस. श्रीरामांनी डोक्यावरची केस मोकळे सोडलेले आहेत. ही प्रतिमा कशाचं द्योतक असेल? खरं तर आता सांगायला अतिशय साधं सोपं आहे, कारण सगळ्यांनी कुंभमेळा बघितलाय आणि कुंभमेळ्याच्या त्या सगळ्या व्हिडिओमध्ये आणि त्या टीव्हीतल्या बातम्यांमध्ये आपण दोन प्रकारचे साधू त्यात बघत होतो. काहींच्या जटा मोकळ्या सोडलेल्या होत्या, तर काहींच्या जटा गुंडाळलेल्या होत्या डोक्यावरती. त्याच्यामागे काही ऋषींचे संकेत आहेत. त्यापैकी हा एक संकेत मी तुम्हाला सांगतो की जे ऋषी तपस्वी आपल्या जटा मोकळ्या सोडतात ते असे ऋषी असतात की ज्यांना संन्यस्त किंवा वैरागी जीवन जगायचं असतं. अशांनी आपल्या जटा बांधायच्या नसतात, त्या मोकळ्या सोडायच्या असतात. म्हणजे ज्या साधकाला संन्यस्त जीवन जगण्याची आस आहे किंवा वैराग्यपूर्ण जीवन जगायचं आहे, अशा साधकाने श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणताना मनामध्ये श्रीरामांनी मोकळ्या जटा सोडलेल्या आहे अशा प्रतिमेचं स्मरण करून तिचा पाठ करावा. नक्की ती मनोकामना पूर्ण होईल. आणि आता शेवटचं, जटा मंडनम रामचंद्रम. श्रीरामांनी आपल्या जटा ह्या डोक्याभोवती गुंडाळलेल्या आहेत आणि त्या गुंडाळल्यामुळे त्या मुकुटाप्रमाणे शोभत आहेत. असं श्रीरामांचं रूप आहे. तर साधूंचा असा संकेत आहे की ज्या साधूंना मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्यांना ह्या 84 लक्ष योनींच्या फेऱ्यातून सुटका हवी आहे, अशांची खडतर साधना ही जटा बांधूनच केल्या जाते. असा कुठलाही साधू जटा मोकळा सोडू शकत नाही, असा ऋषींच्या तपस्येतला संकेत आहे. आणि मग हा संकेत पाळायचा असेल, म्हणजे ज्या साधकाला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल, अशा साधकाने जटा गुंडाळलेल्या श्रीरामांच्या प्रतिमेचं रूप मनामध्ये ठेवून ही श्रीराम रक्षा स्तोत्राचा पाठ करायचा. अशा प्रकारे हे ध्यानम आहे. बघा, ध्यानममध्ये पहिली प्रतिमा आहे ध्यायेत अजानुबाहू, म्हणजे सौंदर्याविषयक. दुसरी प्रतिमा जी आहे ती धृत शरधनुषम, म्हणजे वीरत्वाचं ते लक्षण आहे. तिसरं आहे बद्ध पद्मासनस्थम, आरोग्यविषयक. चौथं आहे पीतम वासो वसानम, म्हणजे ज्याला एखादं शास्त्र, भविष्यातलं शास्त्र किंवा कुंडलिनी जागृत करायची. पाचवं आहे ते म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यावेळेस ज्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नतेचे भाव आहेत असे ते श्रीराम, असं पाचवं. सहावं जे आहे ते वामांकारूढ सीता, म्हणजे ज्याला वैवाहिक जीवन आपलं सुखाचं हवं आहे अशाचं. सातवं आहे ते नानालंकार दीप्तम, म्हणजे सालंकृत श्रीराम. आठवं आहे ते ददतम जटा, म्हणजे ज्याला वैराग्य जीवन हवं आहे. आणि नववं आहे ते म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की यात 10 प्रतिमा आहेत, पण मी सांगितलं तर 9च. बरं, या 9च दिसत आहेत, मग 10वी प्रतिमा कुठली? इथे खरा बुद्धिवैभव आहे, इथे खरा तो बुद्धिविलास आहे बुधकौशिक ऋषींचा, आणि खरोखर हे अभ्यासण्यासारखं आहे. जेव्हा आपण ह्या ध्यानमची सुरुवात करतो तेव्हा पहिला शब्द आहे ध्यायेत आणि शेवटचा शब्द आहे रामचंद्रम. ज्या साधकाला ह्या 9 व्यतिरिक्त कुठली तरी दुसरी लालसा आहे, कुठली तरी मनोकामना आहे, आणि ती जर कधी पूर्ण करून घ्यायची असेल तर त्याने काय करायचं? ती प्रतिमा दिलेली आहे, ध्यायेत रामचंद्रम. त्याने फक्त रामचंद्रांचं ध्यानामध्ये ठेवायचं, ते ध्यान करायचं, रामचंद्रांची मूर्ती ध्यानात ठेवायची आणि संपूर्ण श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणावं. आणि ही आहे 10वी प्रतिमा. अशा प्रकारे 10 प्रतिमा वेगवेगळ्या ह्या बुधकौशिक ऋषींनी ह्या ध्यानामध्ये आणलेल्या आहे. बघा, अमुक वाचायला किंवा म्हणायला किती सेकंद लागतात आणि ध्यानम म्हणायला किती सेकंद लागतात, पण त्यामागे किती गहन अर्थ दडलेला आहे.
आणि हे सगळं काही आहे हा खरा बुद्धिविलास आहे बुधकौशिक ऋषींचा. हे सर्व विवेचन आता माझं खरं तसं पाहिलं तर संपलं आहे की ध्यानमध्ये त्याचा अर्थामागचा अर्थ काय अभिप्रेत आहे आणि अमुखामधला पण अर्थामागचा अर्थ काय अभिप्रेत आहे. पण मला ज्या ज्या ठिकाणी मी यापूर्वी व्याख्यानं दिली तिथे तिथे प्रेक्षकांनी काही जे प्रश्न विचारलेत त्यांच्यामध्ये सगळ्या ठिकाणी म्हणजे अमेरिकेत असू दे किंवा कुठल्याही देशात असू दे किंवा भारतात ज्या ज्या ठिकाणी माझं ह्यावरती व्याख्यान झालं तेव्हा ते त्या प्रश्नांमध्ये साम्य होतं. असे काही जे कॉमन क्वेश्चन्स आहेत त्याचं मी आत्ताच उत्तर देऊन ठेवतो. त्यातला सगळ्यात पहिला भाग म्हणजे बरेच प्रेक्षक विचारतात की श्री रामरक्षा केव्हा म्हणावी. तर त्याचं उत्तर असं आहे ती संध्यासमयी म्हणावी. हे उत्तर पद्मपुराणामध्ये शंकरांनी पार्वतीला दिलेलं आहे. मग संध्यासमय तर दोन असतात. एक रात्र सरून पहाट सुरू होते तो एक संध्यासमय आणि दिवस सरून रात्र सुरू होते तो एक संध्यासमय. पण तू ह्याचा संध्यासमय हा संध्याकाळचा असला पाहिजे. अर्थात याचं कारण पण आहे. त्याच्यासाठी 2 श्लोक आहेत श्रीराम रक्षा स्तोत्रात. एक म्हणजे सासी तूर्ण धनुर्बाणम पाणी नक्तम चरांतकम. स आसी तूर्ण धनुर्बाणम हातात तलवार आणि धनुष्यबाण घेऊन श्रीराम पाणी नक्तम चरांतकम नक्त चरांतकम नक्त म्हणजे रात्र. हे जे रात्री निशाचर असतात या निशाचरांचा ते नित्पात करतात. आणि पुढे दुसरा श्लोक आहे रामेणाभिहता निशाचरचमो. अभिहता म्हणजे नष्ट करणं. राम अभिहता कोणाला निशाचरचमो म्हणजे निशाचरांचा नाश करतो. मग हे जर कधी निशाचर किंवा पाणी नक्तम चरांतकम असं होणार असेल या रात्रींचरांचा जर कधी श्रीराम नाश करणार असेल तर त्याची आळवणी संध्याकाळी केलेली बरी ना सकाळी करण्याच्या ऐवजी. आणि म्हणून असा संकेत आहे श्रीराम रक्षा स्तोत्र हे संध्यासमयी म्हणावं. जमत असेल तर एकाच ठिकाणी म्हणून बसावं म्हणावं. जमत असेल तर तीच वेळ पाळून म्हणावी. काही जे संकेत असतात साधनेचे त्यामध्ये हे येतात हे पाळलेच पाहिजे असं काही नाही आहे सामान्य माणसाने. पण तू जमत असेल तर आपलं आसन आपली जागा आणि आपली वेळ ही दैनंदिन एकच असली पाहिजे. हा भाग तो झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की पद्मपुराणामध्ये खरं तर ती कथा आहे की तारकासुराशी या षडाननाचं किंवा कार्तिकेयाचं हे युद्ध होणार होतं. सगळ्यांना हे माहिती होतं की तारकासूर या बालकाच्या समोर खूप प्रचंड महाप्रचंड आहे बुद्धीने आणि शक्तीने पण. त्याच्यामुळे तारकासुरावरती षडाननाचा किंवा कार्तिकेयाचा विजय मिळणं तसं फार दुरापास्त होतं. जसं आपल्या पाल्याबद्दल एखाद्या आईबाबांना काळजी असते तशी शंकर पार्वतींना पण काळजी होती. आणि ह्या काळजीपोटी शंकरांनी पार्वतीला सांगितलं की तू कार्तिकेयाकडून श्रीरामरक्षा स्तोत्राचा पाठ करून घे. मग त्यावेळेस पार्वतीने विचारलं ठीक आहे मी करून घेईल कुठल्या वेळेस. त्यावेळेस हे उत्तर दिलं जे आधी मी दिलंय. मग तिने पुढचा प्रश्न विचारला की ह्याची संहिता काय. साक्षात शंकरांनी पार्वतीला पद्मपुराणामध्ये श्रीराम रक्षा स्तोत्र कसं म्हणावं याची संहिता सांगितलेली आहे. तीच संहिता मी तुम्हाला सांगतो. ह्या संहितेनुसारच तुम्ही पण श्रीराम रक्षा स्तोत्राचा पाठ करावा. ती संहिता काय तर आपल्याला माहिती आहे की किलकम म्हणजे हनुमानाचं स्मरण. श्रीमद हनुमान किलकम. श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणण्याच्या अगोदर तुम्ही हनुमानाचं स्मरण करा. मग ते स्तोत्र म्हणून करा मंत्र म्हणून करा किंवा श्लोक म्हणून करा. मग हे हनुमंताचं स्मरण केलं की तुम्हाला श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. मग श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये अमुक ध्यानम संपलं की 4थ्या श्लोकापासून सुरू होतं ते कवच शिरोमे राघव पातू आणि ते संपतं पातू रामो अखिलम वपू. इथे हे जे काही याच्यामध्ये 20 वेगवेगळ्या अवयवांचा उहापोह बुधकौशिक ऋषींनी केलेला आहे. जेव्हा ते अवयवांचा उल्लेख येईल तेव्हा श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणताना
आपण त्या अवयवाला हात लावायचा. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी हात लावतो तेव्हा तेव्हा आपलं अंतर्मन त्या ठिकाणी जातं आणि आपण अंतर्मनाने श्रीरामांना आग्रह करायचा, आव्हान करायचं, प्रार्थना करायची की तो माझा अवयव सुरक्षित ठेव. हा संहितेतला दुसरा भाग झाला. तिसरा भाग थोडासा तंत्रोक्त आहे. आता उर्वरित श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे 38व्या श्लोकापर्यंत. ते म्हणताना त्याचा अर्थ मनात घ्यायचा आहे ह्याची काही आवश्यकता नाही, कारण हे वेदोक्त पण आहे आणि हे शास्त्रोक्त पण आहे. आणि शास्त्रोक्त आणि वेदोक्त स्तोत्रांचे अर्थ लावायचे नसतात, गरज नसते, कारण त्यांच्यामध्ये मंत्रयुक्त गोष्टी असतात, त्या आपोआप घडत असतात. पण हे स्तोत्र जेव्हा तुम्ही हे कवच संपतं तुमचं पातुराम अखिलम वपू 9व्या श्लोकाला, याच्यानंतर पुढे 38व्या श्लोकापर्यंत तुम्ही जी श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणणार आहे ते म्हणत असताना तुमचं सगळं मन हे नाभिस्थित असलेल्या आपल्या मणिपूर चक्रावरती तुम्ही ते केंद्रित करावं आणि अशा प्रकारे श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणावं. अशी ती संहिता आहे. पण यात अजून एक भाग येतो, ते म्हणजे तुम्ही श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणण्याच्या अगोदर जे हनुमंताचं स्मरण करणार आहात, मग ते श्लोक म्हणून करा, स्तोत्र म्हणून करा किंवा विशिष्ट संख्येने मंत्र म्हणून करा, तोच मंत्र, तोच श्लोक किंवा ते स्तोत्र हे श्रीरामरक्षा स्तोत्र म्हटल्यानंतर पण म्हणायचं आहे. त्याला संपुट लावणं म्हणतात. आणि शास्त्रात असं म्हटलेलं आहे की एखादा मंत्र, एखादा स्तोत्र जर कधी संपुट लावून केलं तर त्याचा परिणाम हा कैक पटीने साधकाला होतो. मग निव्वळ तुम्ही जर कधी आधी मारुती स्तोत्र म्हणत असाल तर नंतर पण मारुती स्तोत्र म्हणा ना. किती वेळ लागतो? 2 मिनिटं, 2.5 मिनिटं. 2-2.5 मिनिटं जास्त दिले तर तुमच्या श्रीरामरक्षा स्तोत्राचा कित्येक पटीने परिणाम तुम्हाला अनुभव असेल, त्याच्या फलश्रुती तुम्हाला प्राप्त होतील. त्याच्यामुळे ही अशा प्रकारची संहिता आहे. बहुतेक जणांनी मला हे प्रश्न विचारले, त्याचं मी या ठिकाणी उत्तर दिलंय. जय श्रीराम.